नमस्कार मित्रांनो, तर भूगोलाचा पहिला चॅप्टर आपला शिकून झालेला आहे, तो म्हणजे मैत्री भूगोलाशी. आणि ह्या चॅप्टरचा आपण स्वाध्याय आता घेणार आहोत. परंतु स्वाध्याय घेण्या अगोदर आपल्याला एक IMP क्वेश्चन जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर चला करूया स्वाध्यायाला सुरुवात. तर या भूगोलाच्या पहिल्या चॅप्टरच्या या स्वाध्यायामध्ये IMP काय हे आधी आपण बघूया. त्यासाठी मी थोड्याशा नोट्स आपण बाजूला काढले की या परीक्षेला 100% विचारले जातात. पूर्ण अभ्यास धड्याचा करण्यापेक्षा छोटासा अभ्यास करा आणि परीक्षेत यश मिळवा चांगल्या प्रकारे. तर याच्यात आपण लक्षात ठेवा, आता जिओ म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहेत. जिओ म्हणजे पृथ्वी हे आपण शिकलो आहे. ज्यांनी चॅप्टर बघितले नसेल तर पहिले चॅप्टर आधी बघा, नंतर आपण स्वाध्याय सोडवायला या. त्यानंतर ग्राफिया म्हणजे वर्णन करणे, पृथ्वीचे वर्णन करणे भूगोलामध्ये आपण शिकतो. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. त्यानंतर प्राथमिक स्रोत. प्राथमिक स्रोत काय तर स्वतः मिळवलेली माहिती, जी माहिती आपण स्वतः फील्डवरती जातो, स्वतः अभ्यास करतो, ती त्याला म्हणतो आपण प्राथमिक स्रोत. त्यानंतर पुढचा आहे दुय्यम स्रोत. दुय्यम स्रोत म्हणजे काय, एखाद्याने माहिती गोळा केली, जमा केली आणि ती कुठंतरी दाखवली पुस्तकाद्वारे, व्हिडिओद्वारे, पिक्चरद्वारे, तर ती आपण फक्त बघणार आहोत. म्हणजेच काय, इतरांकडून मिळालेली माहिती, म्हणजे दुसऱ्यांनी माहिती जमा केली, आपण काय केली बघितलं. जसं तुम्हाला वर्तमानपत्राचं उदाहरण दिलं, तुमच्याकडे पेपर येत असेल, पेपरची माहिती इतरांनी जमा केली, ती टाईप केली, ती पेपरला दिली. त्यानंतर पेपर आल्यानंतर आपण सकाळी येऊन पेपर वाचला, म्हणजे आपण काय झालो, दुय्यम स्रोत. म्हणजे आपण काय केलं नाही, आपण फक्त आहे तर रेडीमेड मटेरियल, जसं तुम्ही व्हिडिओ बघतायत रेडीमेड बघताय ना, म्हणजे तुमचा काय झाला, हा दुय्यम स्रोत झाला. मी माहिती गोळा केली म्हणजे मी काय झालो, प्राथमिक स्रोत झालो. आलं लक्षात. हे चॅप्टरमध्ये चांगल्या प्रकारे शिकवलं आहे, ज्याने बघितलं नसेल त्यांनी बघा. त्यानंतर क्षेत्रभेट. आता क्षेत्रभेट काय, आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या परिसराची पाहणी करतो, त्याला म्हणतो आपण प्राथमिक स्रोत. त्यानंतर पाठ्यपुस्तक. आता पाठ्यपुस्तक काय, रेडीमेड आहे आपल्याला, आपण पुस्तकातून शिकवतोय, म्हणजे काय झालं, आपण दुय्यम स्रोत. आपण माहिती जमा केली का पुस्तकासाठी, नाही, आपण फक्त अभ्यास करतोय, आपण फक्त त्यातली माहिती रेडीमेड वाचतोय, म्हणून काय झालं, आता व्हिडिओ सुद्धा तुम्ही काय रेडीमेड बघताय, म्हणजे तुमच्यासाठी व्हिडिओ सुद्धा काय झाला, दुय्यम स्रोत. तुमच्याकडे जर पुस्तक असेल ते सुद्धा काय झालं, दुय्यम स्रोत. म्हणजे पुस्तक सुद्धा काय आहे, दुय्यम स्रोत आहे. त्यानंतर खाली आहे संशोधन व शोध निबंध. सगळी जी संशोधन केलेली माहिती आहे तुमच्यापर्यंत ती पोचते आणि तुम्ही ते काय रेडीमेड वाचताय, बघताय, जे काय असेल ते, त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, दुय्यम स्रोत. म्हणजे तुम्ही जी स्वतः माहिती कलेक्ट करतात, जमा करतात, तो असतो प्राथमिक स्रोत. आणि जो माहिती फक्त आणि फक्त मस्त वाचतो, बघतो, तो आहे दुय्यम स्रोत. ह्याच गोष्टी एवढ्याच लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर इझिली देता येईल. तर आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर आपण पहिल्या प्रश्नाच्या स्वाध्यायाला आता सुरुवात करूया. आणि पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे अचूक पर्यायाला गोल करा. अचूक पर्यायाला काय करायचं, आपल्याला गोल करायचं आहे. मग आता पहिला प्रश्न काय आपला, जिओ आणि ग्राफी या शब्दाचा अर्थ काय आहे. आता आपण पहिल्याच चॅप्टरला क्लिअरली विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पृथ्वीचे वर्णन करणे हाच आपला काय आहे, जिओग्राफी या शब्दाचा अर्थ आहे. याच्यामध्ये उत्तर आपल्याला काय दिसतंय, दिसतंय पृथ्वी आणि वर्णन करणे, हा काय झाला, जिओग्राफी या शब्दाचा अर्थ झाला. सोपं उत्तर आहे ना. त्यानंतर पुढचं बघूया, 2 नंबर, भूगोल व भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो. आता भूगोलामध्ये काय काय अभ्यास केला जातो, मी तुम्हाला सांगितलं, निसर्गाचा अभ्यास केला जातो. निसर्ग म्हणजेच काय, पृथ्वीवरील प्राकृतिक भूगोल, म्हणजे प्रकृतीचा अभ्यास केला जातो. प्रकृतीपासून ज्या ज्या गोष्टी मिळतात आपल्याला, त्याचा आपण अभ्यास केला जातो. त्यानंतर जैविक व मानवी, म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टी बनवल्या आहेत, शाळा असतील, घर असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण बनवलेल्या आहेत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा आपण काय करतो, आपण अभ्यास करतो. म्हणून आपलं उत्तर काय आहे, पृथ्वीवरील प्राकृतिक व जैविक मानवी घटकांचा आपण अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचं काय, 3 नंबर, खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे. याच्यामध्ये आता भौगोलिक म्हणजे काय, माहिती घेणं म्हणजे काय, थोडक्यात क्षेत्रभेट घेणे, बरोबर. आपण माहिती घ्यायची, एखाद्या गावात जायचं, त्या गावामध्ये मंदिरे किती आहे, त्या गावामध्ये शाळा किती आहे, त्या गावामध्ये कितवीपासून कितवीपर्यंत शाळा आहे, ही माहिती काय करतो आपण, जेव्हा क्षेत्रभेट द्यायला जातो तेव्हा आपण घेत असतो, बरोबर. किंवा एखादा किल्ला असेल, किल्ल्याची आपल्याला ऐतिहासिक माहिती घ्यायची असेल तर आपण काय करतो, ही माहिती क्षेत्रभेट ही घेत असतो. म्हणून उत्तर काय आहे त्याचं, क्षेत्रभेट. त्याला आपण काय केलं, गोल केलं.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गावातील हवामानाच्या अनुभवासंबंधित लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? बघा, आता हवामानाचा जर अंदाज घ्यायचा असेल, हवामानाची माहिती घ्यायची असेल, तर आपण काय झालो? प्राथमिक स्रोत झालो, बरोबर. आपल्याला कोणी माहिती देत आहे का नाही? आपण माहिती घ्यायला जातोय, म्हणून काय झालो आपण? प्राथमिक स्रोत. इथं उत्तर आहे का? हे बघा, प्राथमिक स्रोत. हे काय आपलं प्रश्नाचं उत्तर. काय म्हटलं त्यांनी? गावातील हवामानाच्या अनुभवासंबंधित लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? कारण आपण तिथं स्वतः जाऊन आपण काय करतोय? माहिती घेतोय, म्हणून काय झाला? हा प्राथमिक स्रोत झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नकाशा, चित्रबेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी कोणते कौशल्य विकसित करतो? हे बघा, एखादी गोष्टीची माहिती घ्यायची म्हणजे काय? इथं बघा, नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह आपण काय करतो? त्याचं निरीक्षण करतो, माहिती घेतो, म्हणून त्याला आपण काय म्हणू? इथे बघा, निरीक्षण. इथं काय म्हटलंय? निरीक्षण व विश्लेषण. हे काय त्याचं येईल? उत्तर येणार आहे. सोपं आहे. चला पुढे बघूया आपण. नंतर बघा, 6वा प्रश्न बघा काय आहे? खालीलपैकी कोणते प्राथमिक स्रोत नाही? बघा, इथं आता आपण चुकू शकतो. घाई केल्यानंतर चूक होती ना, तिथं आपले मार्क आपले येत असून मायनस होता. बघा काय म्हटले त्यांनी? प्राथमिक स्रोत नाही. हा नाही हा शब्द ना, हा फार महत्वाचा आहे. हा जर आपण विसरलो तर आपलं प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? प्राथमिक स्रोत नाही. मग आता काय म्हटलं इथं? स्वतः घेतलेली मुलाखत. आपण स्वतः घेतलेली मुलाखत आहे, बरोबर. ती काय झाली? आपली प्राथमिक स्रोत झाला. आपण जाऊन स्वतः मुलाखत घेतली. आपण मुलाखत ऐकली का? नाही ऐकली. आपण स्वतः मुलाखत घेतली, म्हणून हे उत्तर येत नाही. त्यानंतर स्वतः केलेले सर्वेक्षण. आपण स्वतःच जाऊन सर्वेक्षण केलेले, मग आपण काय झालो? प्राथमिक स्रोत झालो. त्यानंतर पुढचा आहे, स्वतः अनुभवलेली क्षेत्रभेट. आपण स्वतः गेलो, त्या क्षेत्रात भेट दिली आणि त्याची माहिती आपण घेतली, तिथं सुद्धा आपण काय झालो? प्राथमिक स्रोत झालो. आता इथं बघा, इथं खरी गंमत आहे. या शब्दामध्ये, कोणत्या शब्दामध्ये? स्वतः. इथं काय झालं? वेड्यात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला. इथं काय म्हटलं? स्वतः वाचलेले प्रमाणपत्र. या स्वतः स्वतः म्हटलं ना, म्हणजे स्वतः म्हणजे काय? आपण केलेलं आपल्याला वाटतं ना, परंतु इथे बघा, स्वतः वाचलेले प्रमाणपत्र. प्रमाणपत्र आपल्याला रेडीमेड मिळाले, आपण ते वाचले. आपण माहिती जमा केली का? नाही. म्हणजे आपण काय झालो? दुय्यम स्रोत तयार झालो. तर हा प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो, हा नीट लक्षात ठेवा. उत्तर काय झालं मग त्याचं? ड. हा प्राथमिक स्रोत नाहीये. त्यानंतर पुढचा आहे 7वा, दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता हे असे थोडेसे कन्फ्यूज करणारे, दोन्ही प्रश्न थोडेसे कन्फ्यूज करणारे. आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण काय वेडे नाही, आपण पण हुशार आहे त्याच्यापेक्षा. बघा, या विधानापैकी जर बघितलं, ही माहिती स्रोत सहज उपलब्ध होते. कोणती? दुय्यम स्रोत. हा शब्द आपल्याला फार महत्त्वाचा आहे. हा शब्द जर आपल्याला व्यवस्थित लक्षात राहिला तर आपल्याला लगेच उत्तर समजते की ही माहिती काय आपल्याला सहज उपलब्ध होते. तुम्हाला मी सांगितलं, वर्तमानपत्र काढणारा वेगळा, माहिती घेणारा वेगळा. आपण काय करतो? आलं सकाळी आलं, मस्त वाचतो, म्हणजे आपण काय झालं? दुय्यम स्रोत झाला. सर्व सहज आणि सोपं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघूया. तर आपण पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे त्यात खालील विधाने तपासा, योग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. म्हणजे चुकीचं असेल तर काय करायचं? आपल्याला दुरुस्त करून परत लिहायचं आहे, फक्त चुकी बरोबर लिहायचं नाही. त्यामध्ये पहिला प्रश्न काय? भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. बरोबर आहे. आपण काय करतोय? पृथ्वीचंच वर्णन करतोय. आणि आपल्याला शेवटपर्यंत पृथ्वीचं वर्णन हे करत राहायचं भूगोलामध्ये, म्हणून आपलं विधान काय आहे? बरोबर आहे. म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. भूगोल या विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो. या भूगोलात आपण फक्त प्राकृतिक रचनेचाच अभ्यास करतो का? नाही. तर आपण काय करतो? आपण मानवी घटकांचा पण अभ्यास करतो आलो. तुम्हाला मी त्या गोल सर्कलमध्ये शिकवलं. तर इथं बघा, आपल्याला लिहिलंय बघा, विधान कसं आहे आपलं? मुळातच आपलं विधान काय? चुकीचं आहे. तर दुरुस्त विधान काय आहे? भूगोल या विषयात आपण प्राकृतिक, जैविक आणि मानवी घटकांचा अभ्यास हा करत असतो. आलं लक्षात? चला पुढं 3 नंबर, छायाचित्रे व चित्रफित. छायाचित्र म्हणजे काय? तुमचे फोटो. आपण फोटो बघतो ना, त्याला छायाचित्र म्हणतात. नंतर चित्रफित वेगळं म्हटले बघा कंसामध्ये काय? व्हिडिओ. चित्रफित म्हणजे काय? व्हिडिओला चित्रफित म्हणतात. व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहे का? प्राथमिक आहे का? नाही. आपण माहिती रेडीमेड बघतोय. आता तुम्ही व्हिडिओ कसा बघताय? रेडीमेड बघताय, म्हणजे काय झाला? दुय्यम स्रोत बघताय. म्हणजे व्हिडिओ बघितला काय? फोटो बघितलं काय? हे काय झालं? दुय्यम स्रोत झालं. तुम्ही गेलते का स्वतः फोटो काढायला? नाही.
म्हणजे काय झालं, हा दुय्यम स्रोत झाला, म्हणून हे विधान काय आहे, चुकीचे आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, दुरुस्त विधान. दुरुस्त विधान म्हणजेच काय, छायाचित्रे व चित्रफित व्हिडिओ हे दुय्यम स्रोत आहे. ओके. त्यानंतर पुढचं आहे 4 नंबर, संशोधन व शोध निबंध हे दुय्यम स्रोत आहे. बरोबर आहे, शोध निबंध आपल्याला रेडीमेड वाचायला मिळतात, म्हणजे काय झाले, दुय्यम स्रोत झालं. त्यामुळे हे विधानसुद्धा काय आहे, आपलं बरोबर आहे. अशा प्रकारे हा प्रश्नसुद्धा आपला छानपैकी समजलेला आहे. तर प्रश्न आपला ई बघूया. आणि ई मध्ये काय म्हटलं त्यांनी, थोडक्यात उत्तर लिहा. आपल्याला थोडक्यात उत्तर लिहायचं. थोडक्यात म्हणजे काय, एखाद्या 2 ओळीत आपलं उत्तर लिहायचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय, भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. आता भूगोल हा पूर्णपणे आपण अभ्यासला आहे पहिल्या चॅप्टरमध्ये. तर त्याच्यामध्ये काय आन्सर आहे त्याचं, भूगोल म्हणजे पृथ्वीवरील प्राकृतिक किंवा नैसर्गिक, हा शब्द काय एकच आहे, प्राकृतिक किंवा नैसर्गिक, जैविक आणि मानवी घटकांचा तसेच त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच भूगोल. हे आपण एकदम क्लिअर पहिलं स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता अजून समजून सांगायचं ठरलं तर प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक. नैसर्गिक म्हणजे काय, निसर्गाकडून मिळालेल्या गोष्टी, नदी नाले पर्वत या सगळ्या गोष्टी काय निसर्गाकडून मिळाल्या. आणि मानवी म्हणजे आपण तयार केलं, शाळा घर हे आपण तयार केलं, म्हणून आपण त्याला ह्या 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे, म्हणून तोच आपण भूगोलामध्ये आपण शिकणार आहोत. सोपं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करायचा आहे. कोणता प्राथमिक स्रोत कोणता आणि दुय्यम स्रोत कोणता, ते बघ इथं म्हटले. आता दुय्यम स्रोत आणि इथं प्राथमिक स्रोत यामधला फरक काय, आपण तो पूर्णपणे बघितला. आपण वेगळी माहिती बघूया. त्यातलं काय, माहिती स्वतः मिळवली जाते. आता तुम्हाला सांगितलं, प्राथमिक स्रोत म्हणजे आपल्याला स्वतः माहिती मिळवावी लागते. पण दुय्यम स्रोत तसं नाही, माहिती इतरांनी तयार केलेल्या संबंधातून मिळते. म्हणजे इतरांनी माहिती तयार केली, आपण त्याच्यातून आपण ती वाचली किंवा बघितली, हा झाला तुमचा दुय्यम स्रोत. त्यानंतर प्राथमिक स्रोतामध्ये क्षेत्रभेट, आपण भेटीसाठी जातो, पुढं किल्ला असेल, काही लेणे असतील, त्यानंतर सर्वेक्षण असेल, त्यानंतर मुलाखत असेल, तर प्रत्यक्ष निरीक्षण यांचा समावेश होत असतो. या सगळ्या गोष्टी आपण कुठं बघतो, प्राथमिक स्रोत, कारण त्याला माहिती जमा करावी लागते, माहिती घ्यावी लागते, म्हणून या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्याच्यामध्ये जर बघितलं, दुय्यम स्रोतामध्ये काय, पुस्तक, नकाशे, संशोधन, मासिके, व्हिडिओ, इंटरनेट यांचा वापर समावेश होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय रेडीमेड मिळत आहे आपल्याला. मग त्याचं काय करतो आपण, घर बसल्या बसल्या आनंद घेतोय, घर बसल्या बसल्या मजा घेतोय. जसं तुम्ही या व्हिडिओची मजा घेताय ना घर बसल्या बसल्या, हा काय झालं तुमचा दुय्यम स्रोत. पुढची सगळी माहिती जमा केली तो काय झाला, प्राथमिक स्रोत. त्यानंतर पुढचं बघूया, माहिती अधिक विश्वासार्ह असते, कारण तो स्वतः गेलेला आहे आधी. आता आपण स्वतः जातोय, माहिती आपण प्रत्यक्ष बघतोय, म्हणून आपण काय करायचं, त्याची आपली माहिती कशी असते, विश्वास असते माहितीवरती, आपण ती विश्वासार्ह ठरते. परंतु त्याच्यामध्ये बघा, माहिती जुनी किंवा बदललेली असू शकते. तिथे मी लिहून ठेवलं आज, किंवा त्या गोष्टीचा मी व्हिडिओ काढून ठेवला, नंतर अजून तो 5-10 वर्षांनी गेलो, तसाच आपल्या फोटोसारखा आणि व्हिडिओमध्ये बघितलं तसं दिसेल का, तसं असू शकत नाही. त्याच्यामध्ये बदल हा घडू शकतो, म्हणून माहिती जुनी किंवा बदललेली असू शकते. हे झालं तुमचे थोडक्यात उत्तरे लिहा. चला पुढं बघूया पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न आपल्याला शक्यतो मनानच लिहायचा असतो. त्याच्यामध्ये काय म्हटले बघा, तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीत, म्हणजे तुम्ही जे कुठेतरी क्षेत्रभेट गेले असेल, तुमची सहल गेली असेल शाळेची, कुठेतरी तुम्हाला घेऊन गेले असेल, तर त्या भेटीमध्ये तुम्हाला जो काही ठिकाण असेल त्या ठिकाणाचे भौगोलिकदृष्ट्या तुमच्या शब्दात वर्णन करायचं आहे. म्हणजे तुम्ही जिथे सहलीला गेले असेल, तुम्ही जिथं आपल्या आईवडिलांबरोबर फिरायला गेले असेल, तर त्या क्षेत्रभेटीचं तुम्हाला काय करायचं, वर्णन करायचं, वर्णन लिहायचं आहे. तुम्ही काय काय गेले, आता तुम्ही एखाद्या ठिकाणी जर गेले असालच, मला माहिती कुठेतरी आपण जातोच, गेले असेल तर तिथं आधी आपल्या वहीमध्ये आपण नोट डाऊन करा का आपण काय काय भेटलं, काय काय बघितलं. समजा एखाद्या किल्ल्यावर गेले असेल, कोणता किल्ला होता, कसा किल्ला होता, कधीचा किल्ला होता, या सगळ्या गोष्टींचा आपला अभ्यास करायचा असतो. याच्यामध्ये आता आपण एक इथं घेतलेलं बघा, एक आमच्या शाळेतून आम्ही नदीकाठी क्षेत्रभेट दिली होती. तिथे नदीचे पात्र, वाहणारे पाणी, दोन्ही बाजूने झाडे, शेती, माती, हे सगळं आपण काय करतो, बघत असतो. एखाद्या क्षेत्र ठिकाणी भेट गेली, शाळेतून गेली आणि आपल्याला निसर्गरम्य ठिकाणी गेलो, तर आपण काय बघतो, एखादी नदी असेल, नदीच्या बाजूला झाडे असतील, नदीला बाजूला समजा एखादं धरण असेल, ते धरणाची माहिती घेतो आपण. मातीनं बनलेलं धरण हे गंगापूरला, नाशिक या ठिकाणी आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये. तर या अशा काही गोष्टी असतात का ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते आपण त्या कुठं जर फिरायला गेले तर आपण त्या नोट्स काढून ठेवल्या पाहिजे, त्या क्षेत्रभेटाची माहिती काढून ठेवली पाहिजे. मग अशीच आपल्याला ती कामं येत असते. तर या सगळ्या गोष्टीचं म्हणजे काय काय पिकतं, काय काय नाही, या सगळ्या त्या क्षेत्रभेटून आपल्याला समजतं का आपण
कसलं वर्णन केलं पाहिजे. तर आपला हा शेवटचा प्रश्न आहे, तो आहे खालील साधनांचे भूगोलाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत असे वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी अशी खून करायची. आलं लक्षात या चार्टमध्ये. आता इथं काय ते म्हटलं आहे, प्राथमिक स्रोत म्हटलेलं आहे. इथं त्यांनी भूगोलाच्या विषयाच्या अभ्यासाची साधने दिलेली आहे आणि इथं दुय्यम स्रोत म्हटलं आहे. प्राथमिक स्रोत असेल तर इकडं खून करायची, दुय्यम असेल तर इकडून करायची. आलं लक्षात. तर इथं मी ऑलरेडी करून दिलेले आहे. तर आपण बघूया स्वतः गोळा केलेली माहिती, त्यातले मातीचे नमुने. आता आपण स्वतः केली म्हणजे काय केले, प्राथमिक स्रोत आला, कारण आपण स्वतः जाऊन ते काय केलेलं आहे, माहिती गोळा केलेली आहे. त्यानंतर मृदेचा वितरणाचा नकाशा. आता हा नकाशा आपण काय बघतोय, स्वतः बनवतो का, नाही, हा आपण काय केलेला आहे, रेडीमेड बघितला आहे. म्हणून मृदेच्या वितरणाचा नकाशा हा काय झाला, तुमचा दुय्यम स्रोत झाला. त्यानंतर विविध फुले व फळे यांची चित्रे. यांची चित्रे काय आपण फक्त बघितले, आपण स्वतः काढायला गेलो का, नाही, आपण फक्त चित्र बघितले, म्हणजे आपण काय झालो, दुय्यम स्रोत. त्यानंतर तुम्ही लिहिलेला क्षेत्रभेटीचा अहवाल. आता क्षेत्रभेटीला जायचं असेल तर आपण काय करतो, आपण स्वतः जातो, तिथं आपण एक अहवाल तयार करतो. तुम्हाला याच्या आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं, आपण कुठं जर भेटीसाठी गेलो तर आपण तिथली माहिती घेतो, तो अहवाल तयार केला तर आपण काय केलं, तो स्वतः केला, म्हणून काय झालं, तो प्राथमिक स्रोतामध्ये मोडतो. त्यानंतर खाली काय, चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित व्हिडिओ. आता आपले व्हिडिओ रेडीमेड आहे आपल्याला, तर आपण काय बघणार आहे, तो फक्त बघणार आहे, आपण काढायला गेलो नाही, आपण फक्त बघितला, म्हणून काय झाले, आपली दुय्यम स्रोत झाले. त्यानंतर इकडे बघूया आपण प्रवास वर्णनाची पुस्तके. म्हणजे आपला प्रवास बघा, इथं शब्द म्हटलं आपण थोडं वेळात काढल्यासारखं वाटतंय. प्रवास वर्णनाची पुस्तके आपण काय केली, ती वाचतोय, पुस्तकं आपण वाचतो, आपण पुस्तकं काढलेली नाही, म्हणून आपण इथं काय झालं, हा दुय्यम स्रोत झाला. स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारची फुले व फळे. स्वतः निरीक्षण केलेली, फोटो वगैरे नाही बघितलेले, स्वतः जाऊन निरीक्षण केलं, म्हणजे आपण काय झालं, प्राथमिक स्रोत. त्यानंतर स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने. स्वतःचा गेलो, आपण कुठेतरी फिरायला गेलो आणि ते आपण खडक, कोणत्या कोणत्या प्रकारचा खडक आहे, आपण त्याचे काय केले, नमुने जमा केले, हा काय झाला, स्वतः केला, म्हणजे प्राथमिक स्रोत. त्यानंतर पुढे काय, वृत्तपत्रांतील भौगोलिक माहितीची कात्रणे. आपण काय केलं, तुमच्या वृत्तपत्रामध्ये काय केलं, पेपरमध्ये काय केलं, अशी महत्त्वाची तुमची भौगोलिक माहितीची जी आहे ती आपण बघितली आणि त्याची काय केली, कात्रण कापून आपल्याजवळ ठेवली, म्हणजे ती काय झाली, दुय्यम स्रोत झाली. आपण काय माहिती घ्यायला गेलो नाही, फक्त आपण कात्रण काढून ठेवलेली आहे. त्यानंतर तुम्ही गोळा केलेले तृणधान्याचे व कडधान्याचे नमुने. आपण स्वतः जाऊन कडधान्याचे काय केले, नमुने जमा केले, म्हणून आपण काय झालं, स्वतः गेलो, म्हणून काय झालं, प्राथमिक स्रोत. तर अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय पण इथं कंप्लीट झालेला आहे आणि भेटूया आपण पुढच्या नवीन चॅप्टरसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.